मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे पैशाल माणूस. तर आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत सेल्स टीमसाठी. तर टीमची सॅलरी तुमची जात आहे पण सेल्स येत नाही, तर हे रोल्स तुम्ही पहिले तुमच्या टीममध्ये फिक्स करा. सेल्स आपोआप फॉलो होईल, सेल्स आपोआप इन्क्रीज होईल. तर ते कोणते रोल्स आहेत ते आपण चल तर बघूयात. डिफायनिंग रोल खूप क्रुशियल आहेत, तर ते नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा रोल्स क्लिअर नसतात तेव्हा तुमचा वेळ वाया जातो, एकच काम पुन्हा पुन्हा होते आणि सेल्स कमी होतो. जेव्हा नवीन रोल्स क्लिअर असतात तेव्हा काम जलद होते, प्रत्येकाचे रोल क्लिअर असतात, स्ट्रॉंग सेल्स टीम तयार होते. तुमची सेल्स टीम 3 सिम्पल्स पार्ट्समध्ये डिवाईड करा. एक म्हणजे डोअर सेल, बी म्हणजे सेल्स मॅनेजमेंट आणि सी सेल सपोर्ट. आणि ह्यासाठी तुम्हाला 9 लोकांची गरज नाही आहे, 5 किंवा त्यापेक्षा कमी लोकांमध्ये हे मॅनेज होऊ शकतं जर रोल स्मार्टली डिवाईड केले तर. चला तर समजून घेऊया प्रत्येक रोल आणि ते कसं फिक्स करायचे ते. तर हे बघूया आपण. डोअर सेलचे 3-4 जे रोल्स आहेत ते. एक म्हणजे एक्सपोर्टर, नवीन कस्टमर शोधतो. 2 म्हणजे हंटर, त्यांना सेल्समध्ये कन्वर्ट करतो. 3 म्हणजे फार्मर, जे जुन्या कस्टमरला पुन्हा सेल्स करतो. आणि 4th म्हणजे मायनर, म्हणजे जे तुमचे हरवलेले कस्टमर आहेत ते तुमचे परत आणतो. आता आपण बघूयात बी, सेल्स मॅनेजमेंटचे 2 रोल्स आहेत. त्याच्यामध्ये सेल्स मॅनेजर म्हणजे डेली विकली टार्गेट सेट करतो, टीमला लीड करतो आणि परफॉर्मन्स रिव्ह्यू करतो, प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि टीम मोटिवेट करतो. सेकंड, सेल्स कोऑर्डिनेटर लीड्स असाइन करतो, फॉलोअप ट्रॅक वापरतो, डेली रिपोर्ट तयार करतो, सिस्टममध्ये प्रत्येक लीडचा रेकॉर्ड ठेवतो, फॉलोअप घेतो. मॅनेजमेंटशिवाय तुमची टीम म्हणजे ड्रायव्हर नसलेली एक बस आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. सी म्हणजे सेल्स सपोर्ट, त्यांचे 3 रोल्स आहेत. एक म्हणजे सेल्स ॲनालिटिक्स, सेल्स नंबर्स आणि ट्रेंड्स चेक करणे हे त्याचं काम असेल. सेकंड म्हणजे सेल्स ऑडिटर, काय काम करत नाही आणि कोण काम करत नाही याचा फॉलोअप घेतो, ते शोधतो. सेल्स ट्रेनर, नवीन जॉइनरला ट्रेन करतो, ट्रेनिंग देतो. एक्झिस्टिंग एम्प्लॉईला प्रोडक्टवरती स्क्रिप्ट आणि सेल्स स्ट्रगलवरती अपडेट करतो, तुम्ही कसं फॉलोअप केलं पाहिजे, ट्रॅक केलं पाहिजे हे नव्याने ट्रेनिंग देतो. ग्रेट प्लेयरला सुद्धा जिंकण्यासाठी एक कोच लागतोच, खेळ कोणताही असो. माझ्याकडे फक्त 5 लोक आहेत, 5 किंवा त्यापेक्षा कमी एम्प्लॉय असले तरी रोल्स डिवाईड करून शकता तुम्ही. प्रायमरी प्लस सेकंडरी रोल्स असाइन करून सुरुवात करा तुम्ही. एक पर्सन 2 हॅट घालू शकतो. म्हणजे महत्त्वाचे आहे की प्रत्येकाला त्याचं कोर जॉब क्लिअर असला पाहिजे, जॉब टायटल क्लिअर असला पाहिजे. उदाहरणार्थ रमेश आहे, तो फॉलोअपमध्ये स्ट्रॉंग असतो. प्रायमरी फार्मर रिपीट सेल्स त्यांनी आणलं पाहिजे. सेकंडरी सेल्स कोऑर्डिनेटर लीड असाइन करणं प्लस ट्रॅक करणं ह्याचं काम असलं पाहिजे. सेकंड म्हणजे जो सुरेश आहे तो खूप ॲनालिटिक्स आहे, खूप इन्साईट्स बघतो सेल्समध्ये, त्याचा तर प्रायमरी हा सेल्स ॲनालिटिक असला पाहिजे, डाटा ट्रॅक करणं. आणि सेकंडरी सेल्स ऑडिटर विकली परफॉर्मन्स चेक करणं वगैरे हे त्याचं काम असलं पाहिजे. आता ही मी तुम्हाला एक चेकलिस्ट दिली आहे, तुम्ही चेकलिस्ट यूज करा आणि तुमच्या टीमचं ऑडिट करा. तुमच्या टीममध्ये हे 9 रोल्स क्लिअर आहेत का हे तुम्ही चेक करा पहिल्यांदा. प्रत्येक पर्सनला त्याचं काम माहीत असलं पाहिजे. एक सुट्टीवर असला तर त्याने दुसऱ्याचं काम हँडल केलं पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी अडॉप्ट केली पाहिजे. तुमचा मॅनेजर लोकांना लीड करतोय की फक्त नंबर बघतोय ते एकदा चेक करा. जर नाही तर तुमचे सेल्स नेहमी स्टक्स राहतील. बेस्ट क्लोजर नेहमी काल्म आणि शांत असतो. ते विचार करतात, ऐकतात, ते समजून घेतात आणि मगच गाईड करतात. तर आजचा हा व्हिडिओ फक्त आपल्या सेल्स पर्सनसाठी नव्हता, तर जे कोण एंटरप्रिन्युअर्स आहेत, छोटा मोठा बिझनेस करतात त्यांच्यासाठी होता. तर आजची माहिती आपल्याला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ मी मराठी माणसांसाठी आपले बिझनेस ग्रोथ करण्यासाठी घेऊन येत राहतो आहे. तुमचा सपोर्ट राहू द्या. जेवढा तुमच्या लाईक शेअर कमेंट्स येतील तेवढा मला मोटिवेशन येत राहील, त्यामुळे मी नवीन अपडेट तुम्हाला घेऊन येत राहील. आपली
व्हिडिओची क्वालिटी जरी कमी असली तरी कंटेंट क्वालिटी खूप छान असते. त्यामुळे सपोर्ट करत राहा. नेहमी आपण रोज भेटू. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.